कल्पना करा, जगातला सर्वात शक्तिशाली माणूस एखादा राष्ट्राध्यक्ष नसतो, एखादा राजा नसतो, एखादा अब्जाधीश उद्योगपतीही नसतो, पण तरीही त्याच्या एका फोन कॉलने राष्ट्राध्यक्षाची झोप उडू शकते, राजकारणाची प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते आणि अब्जाधीशांची साम्राज्य कोसळू शकतात. हा माणूस निवडणुकीत कधीच उभा राहिला नाही, त्याच्याकडे कोणताही अधिकृत पद नव्हता, पण तरीही जगातली सत्ता त्याच्या आजूबाजूला फिरत होती. या माणसाचं नाव होतं जेफ्री इप्स्टीन. नमस्कार, मी रवी. तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. 10 ऑगस्ट 2019 रोजी तो अमेरिकेच्या तुरुंगात मृत सापडतो आणि अधिकृतपणे सांगितलं जातं की ही आत्महत्या होती. पण त्या दिवसापासून आजपर्यंत जगभरात एकच वाक्य सतत घुमत राहतं, इप्स्टीन डिडंट किल हिमसेल्फ. जेफ्री इप्स्टीनचा जन्म 1953 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाला. सुरुवात अगदी सामान्य होती. तो आधी शिक्षक होता. कोणतीही मोठी डिग्री नाही, कोणतंही मोठं बॅकग्राऊंड नाही, पण तरीही काही वर्षात तो अमेरिकेच्या सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांचा पैशांचा व्यवस्थापक बनतो. तो स्वतःबद्दल सांगायचा की तो फक्त अब्जाधीशांसाठीच काम करतो. पण हे अब्जाधीश कोण होते, पैसा कुठून येत होता आणि व्यवहार कसे होत होते हे कधीच पूर्णपणे स्पष्ट झालं नाही. तरीही इप्स्टीनकडे न्यूयॉर्कमधील आलिशान मॅन्शन्स, फ्लोरिडामधील समुद्रकिनाऱ्याजवळील प्रॉपर्टी, पॅरिसमधील फ्लॅट आणि कॅरेबियनमधील एक खासगी बेट होतं, ज्याचं नाव होतं लिटल सेंट जेम्स आयलंड. पुढे हे बेट लोकांमध्ये पेडोफिल आइसलँड म्हणून ओळखलं जाऊ लागलं. सुरुवातीला लोकांना वाटलं होतं की हा फक्त एक विचित्र श्रीमंत माणूस आहे, पण हळूहळू सत्य बाहेर यायला लागलं. अल्पवयीन मुलींचे आवाज पुढे यायला लागले. त्या सगळ्यांच्या कथा वेगवेगळ्या वाटायच्या, तरी त्याचा पॅटर्न सारखाच होता. मशाज किंवा साध्या कामाच्या नावाखाली बोलवणं, सुरुवातीला थोडे पैसे देणं, नंतर नियम बदलणं आणि एकदा आत गेल्यावर बाहेर पडणं अशक्य करणं. अनेक मुलींना सांगितला की इप्स्टीन त्यांना एकमेकींना नवीन मुली आणायला लावायचा आणि गप्प राहण्यासाठी पैसे, धमक्या आणि प्रभाव यांचा वापर करायचा. हे सगळं केवळ लैंगिक शोषण नव्हतं, तर अत्यंत नियोजन पद्धतीनं चालवलेलं जाळं होतं. 2008 साली इप्स्टीनवर फ्लोरिडामधील गंभीर आरोप झाले. जगाला वाटलं की आता तरी न्याय मिळेल, पण प्रत्यक्षात त्याला फक्त 13 महिन्याची सौम्य शिक्षा झाली होती आणि त्यातही दिवसा बाहेर जाण्याची मुभा देण्यात आली होती. इतक्या गंभीर गुन्ह्यासाठी इतकी सौम्य शिक्षा कशी काय मिळाली, हा प्रश्न तेव्हाच लोकांच्या मनात निर्माण झाला, पण त्याचं उत्तर कधीच मिळालं नाही. इथूनच लोकांना पहिल्यांदा जाणवलं की इप्स्टीन फक्त गुन्हेगार नाही, तो संरक्षित गुन्हेगार आहे. या सगळ्या तपासातून जे कागद, ईमेल्स, साक्षी, फाईल्स, लॉग आणि कोर्ट डॉक्युमेंट्स तयार झाले, त्यांनाच इप्स्टीन फाईल्स म्हटलं जातं. या फाईल्समध्ये जगभरातील अनेक मोठ्या नावांचे उल्लेख आहेत. काही लोकांची नावे फ्लाईट लॉग्समध्ये आहेत, काहींची सामाजिक संबंधांमुळे, काहींची थेट साक्षींमध्ये. पण इथे फक्त महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, म्हणजे नाव येणं म्हणजे गुन्हा सिद्ध होणे नाही, पण नाव असूनही तपास न होणं हा नक्कीच संशयाचा विषय आहे. इप्स्टीनकडे स्वतःचं विमान होतं, ज्याला लोक लोलिटा एक्सप्रेस म्हणायचे. या विमानातून राजकारणी, उद्योगपती आणि प्रभावशाली लोक प्रवास करत होते. काही नावं जग हादरवणारी होती. या सगळ्या फाईल्समधील सर्वात धोकादायक बाब म्हणजे इप्स्टीन फक्त मुली गोळा करत नव्हता, तो माहिती गोळा करत होता. अनेक पिढे त्यांनी सांगितले की खोल्यांमध्ये कॅमेरा होते, आरसे वेगळ्या प्रकारचे होते आणि सगळं काही रेकॉर्ड केलं जात होतं. याचा अर्थ असा की त्या बेटावर गेलेले लोक केवळ पाहुणे नव्हते, तर संभाव्य ब्लॅकमेल फाईल्स बनत होते. लोक सोशल मीडियावर इप्स्टीन क्लायंट लिस्टबद्दल बोलतात, पण वास्तव असं आहे की अशी कोणतीही अधिकृत क्लायंट लिस्ट अस्तित्वातच नाही. इप्स्टीन लोकांना ग्राहक म्हणून पाहत नव्हता, तो त्यांना संपत्ती म्हणून पाहत होता. त्याची सहकारी घिस्लेन मॅक्सवेल दोषी ठरली आणि तिला 20 वर्षाची शिक्षा झाली. पण प्रश्न असा उरतो की ती एकटीच दोषी कशी? ती कोणासाठी काम करत होती आणि तिच्या जबाबांवरून अजून कोण उघड व्हायला हवं होतं? या प्रश्नांची उत्तर आजही मिळालेली नाही. 2019 मध्ये इप्स्टीनला पुन्हा अटक झाली आणि यावेळी आरोप अत्यंत गंभीर होते. जग श्वास रोखून पाहत असताना 10 ऑगस्ट 2019 रोजी तो तुरुंगात मृत सापडतो. CCTV कॅमेरे काम करत नव्हते, गार्ड झोपले होते आणि केस अचानक बंद झाली. इप्स्टीन जिवंत असताना तो बोलू शकत होता, सौदे करू शकत होता आणि नावं घेऊ शकत होता, पण तो मेल्यावर अनेक प्रश्न कायमचे दडपले गेले. या सगळ्या प्रकरणात भारताचं नावही काही वेळा चर्चेत आलं. पण सत्य असं आहे की इप्स्टीन फाईल्समध्ये कोणतेही भारतीय नागरिकांवर किंवा भारतीय मूळ व्यक्तीवर कोणताही थेट आरोप नाही. भारताचा उल्लेख फक्त जागतिक राजकारणाच्या संदर्भात येतो, गुन्ह्यांच्या स्वरूपात नाही.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनेक याद्या खोट्या आणि बनावट आहेत हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. इप्स्टीन मेला पण फाईल्स अजून जिवंत आहेत. काही नावं बाहेर आली, काही कधीच येणार नाहीत. हे प्रकरण आपल्याला एक गोष्ट शिकवतं, जेव्हा सत्ता आणि पैसा एकत्र येतात तेव्हा सत्य सर्वात आधी गुदमरलं जातं. इप्स्टीन फाईल्स म्हणजे फक्त नावाची यादी नाही, ती दबलेल्या आवाजाची, अपूर्ण न्यायाची आणि प्रश्न विचारणं थांबलं तर इतिहास पुन्हा घडतो याची आठवण करून देणारी फाईल आहे. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.